नमस्कार मित्रांनो, PMRDAची जी 1029 घरांची सोडत होती ते नुकतीच पार पडली आहे. आता बऱ्याच जणांना हा पुढचा प्रश्न पडलेला आहे की नेमके आता पेमेंट कसे करायचे, कधी करायचे, त्यासाठी नेमका कालावधी किती असणार आहे. तर यासंबंधीची जी लॉटरी नंतरची संपूर्ण प्रोसेस असणार आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वप्रथम तुम्ही जर विनर झाला आहात तर तुमचे हार्दिक अभिनंदन. सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा असतो तो म्हणजे पेमेंट. तुमची जी पेमेंटची प्रोसेस आहे ती तुमची कधीपासून चालू होते, त्यासाठी PMRDA कडून किती कालावधी दिला जातो त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता PMRDA कडून मिळालेल्या माहितीनुसार सदनिकांची किंमत व भरणा करावयाच्या सर्वसाधारण तसेच विशेष अटी व शर्ती. विजेत्या अर्जदाराने स्वीकृतीपत्र ऑनलाईन सादर केल्यानंतर तात्पुरते देयकरपत्र संकेतस्थळावरील लॉग इन खात्यावर पाठवण्यात येईल. आता तुम्ही जर या लॉटरीमध्ये विजयी झाला आहात तर तुम्हाला सर्वात आधी तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन स्वीकृतीपत्र जे आले असेल ते ॲक्सेप्ट करायचं आहे आणि ते ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला लगेच PMRDA कडून तात्पुरते देयकरपत्र म्हणजेच प्रोव्हिजनल ऑफर लेटर हे मिळतं. हे जे काही तात्पुरते देयकरपत्र कशा प्रकारचं असतं ते देखील आपण या व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत. आता हे मिळाल्यानंतर जी काही पुढची पेमेंटची प्रोसेस आहे ती तुमची चालू होते. आता यामध्ये सदनिकाच्या एकूण किमतीच्या 25% रक्कम ही तुम्हाला तात्पुरते देयकरपत्र ईमेलवर प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत भरावयाची आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला हे देयकरपत्र म्हणजे तात्पुरते देयकरपत्र जे काही मिळेल त्या दिवसापासून तुमचा पहिला टप्पा चालू होतो आणि त्यासाठी 45 दिवस दिले जातात. आणि या 45 दिवसांची जी काही मुदत आहे यामध्ये तुम्हाला एकूण रकमेच्या 25% रक्कम भरायची आहे. समजा आपण 30 लाख रुपये किंमत आहे असे इथे पकडू. आता या 30 लाखापैकी जी 25% रक्कम आहे म्हणजे 7.5 लाख रुपये हे तुम्हाला 45 दिवसाच्या आत भरायचे आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा जो दुसरा टप्पा आहे तो तुम्हाला टप्पा 1च्या मुदतीनंतर पुढील 60 दिवसात ही रक्कम भरायची आहे. म्हणजे पहिले जे 45 दिवस मिळतात त्यानंतर 60 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा दिले जातात. जी काही राहिलेली रक्कम आहे 75% रक्कम म्हणजे जर पहिले तुम्ही 7.5 लाख भरली 30 लाखापैकी तर तुम्हाला जे काही राहिलेले 22-22.5 लाख रुपये आहेत ते तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात 60 दिवसाच्या आत भरायचे आहेत. म्हणजे तुम्हाला एकूण 105 दिवस इथे भेटतात पूर्ण रक्कम भरण्यासाठी. या दिवसांमध्ये तुम्ही लोन वगैरे जे काही तुमची लोनची प्रोसेस असेल ती देखील करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 टप्प्यात हे पैसे भरायचे आहेत. आता जर तुम्ही या 45 दिवसात किंवा 60 दिवसात ही रक्कम नाही भरू शकला तर त्याला काय पर्याय आहे का ते इथे त्यांनी सांगितलं आहे. इथे बघू शकता प्रथम टप्प्यातील 25% रकमेचा भरणा करण्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर SBIच्या MCLR दराप्रमाणे व्याज आकारणीच्या अधीन राहून 15 दिवसांची मुदत वाढवून देण्यात येईल. या कालावधीत तात्पुरत्या देयकरपत्राच्या दिनांकापासून 60 दिवसांत प्रथम टप्प्यातील 25% रक्कम न भरल्यास सदनिकेचे वितरण कोणतीही पुनर्सूचना न देता रद्द करण्यात येईल. म्हणजे तुमचे जर 45 दिवसात तुम्ही नाही भरू शकला तर आणखी 15 दिवस दिले जातात पण त्यासाठी तुम्हाला व्याज आकारले जाते. त्यानंतर टप्पा 1च्या मुदतीनंतर पुढील 60 दिवसात सदनिकांच्या उर्वरित 75% रक्कम भरणे बंधनकारक असते. सदर कालावधीत अर्जदाराने 75% रक्कम भरणा न केल्यास 105 दिवसांच्या विहित कालावधी संपुष्टात आल्यानंतर MCLR नियमाप्रमाणे व्याज आकारणीच्या अधीन राहून अर्जदारास अधिकतम 90 दिवसांची मुदत देण्यात येते. म्हणजे जर तुमचे 60 दिवसात दुसऱ्या टप्प्यातलेही पैसे तुम्ही भरू शकला नाही तर त्यानंतर 90 दिवसांचा एक्स्ट्रा कालावधी तुम्हाला दिला जातो. परंतु लक्षात घ्यायचे हे जे काही एक्स्ट्रा कालावधी दिले जातात यामध्ये तुम्हाला MCLRच्या नियमाप्रमाणे आता तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो जवळपास हे 8 ते 8.5% इतक्या प्रमाणात व्याज घेतलं जातं. हे व्याज तुम्हाला भरावं लागतं आणि मग तुम्हाला 90 दिवसांचा एक्स्ट्रा कालावधी भेटतो. आता तुम्हाला मी जे काही तात्पुरते देयकरपत्र असते ते कशा प्रकारचे असते तेही तुम्हाला दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकता या अशा प्रकारचे हे तात्पुरते देयकरपत्र म्हणजेच प्रोव्हिजनल ऑफर लेटर हे तुम्हाला PMRDA कडून दिले जाते. आता हे कधी दिले जाते ज्यावेळेस तुम्ही तुमचे अलॉटमेंट ॲक्सेप्ट कराल त्यानंतरच हे तुम्हाला प्रोव्हिजन लेटर दिलं जातं. आता हे अलॉटमेंट ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर जाऊन लॉग इनमध्ये जाऊन माय ॲप्लिकेशनमध्ये तिथे ऑप्शन आलेला असतो तिथे तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. तर हे ॲक्सेप्ट केल्यानंतर अशा प्रकारे हे देयकरपत्र दिलं जातं. यामध्ये तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्याचबरोबर इथे खाली कोणत्या प्रवर्गातून तुम्हाला हे वितरणपत्र दिले आहे, त्याचबरोबर तुम्हाला जो काही फ्लॅट अलॉटमेंट करण्यात आलेला आहे म्हणजेच तुमची जी सदनिका आहे त्याचा पूर्ण तपशील इथे दिला जातो. जसे की बिल्डिंग नंबर, विंग नंबर आणि
फ्लॅट नंबर किंवा त्याचा मजला कितवा आहे या प्रकारे ही संपूर्ण इथे डिटेल दिली जाते. इथे तुम्ही बघू शकता आपणास देण्यात येणाऱ्या सदनिकांचा तपशील खालीलप्रमाणे. हे जे प्रोव्हिजनल ऑफर लेटर आहे हे सेक्टर 30-32 LIG स्कीमसाठीच आहे. इथे अर्ज क्रमांक, संकेत क्रमांक, त्याबरोबर सदनिकांचा क्रमांक, सदनिकांच्या चटई क्षेत्र किती आहे आणि सदनिकांची एकूण अंदाजित किंमत जी ॲडव्हर्टाईजमध्ये देखील दिलेली असते ती किंमत, अशा प्रकारचे हे प्रोव्हिजनल लेटर तुम्हाला भेटते. आता या लेटरमध्येच खाली जे काही पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात भरावायची रक्कम आहे त्याचा डिटेल देखील देण्यात आलेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता जी भरणा करावायची रक्कम आहे जी 25% हिशोबाने 6,98,000 म्हणजे त्यावेळेसचे जे मागच्या सोडतीला जे काही अमाऊंट होती फ्लॅटची ती आहे आणि त्याची मुदत देखील इथे त्यांनी दिलेली आहे 45 दिवसाच्या आत भरायची आहे. आणि दुसरा जो उर्वरित होता 21,24,156 रुपयांचा टप्पा, यामध्ये टप्पा 1च्या मुदतीनंतर पुढील 60 दिवसात हा दुसरा टप्पा म्हणजे ही अमाऊंट भरायची आहे. या प्रकारचे हे देकर पत्रामध्ये देखील तुम्हाला डिटेल दिलेले असते. तर अशा प्रकारचं देकर पत्र तुम्हालाही प्राप्त होईल. हे प्राप्त झाल्यानंतर तुमचे पहिल्या 45 दिवसानंतर तुमचे 60 दिवस चालू होतात. बऱ्याच जणांना आता वेबसाईट देखील हँग होत आहे अशी काही जणांची कमेंट येत आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. जोपर्यंत तुम्हाला देकर पत्र येत नाही तोपर्यंत तुमची पैसे भरण्याची मुदत चालू होत नाही. जर वेबसाईटचा प्रॉब्लेम असेल तर तो त्यांच्याकडून प्रॉब्लेम आहे, तो तुमच्याकडून नाही. नक्कीच ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.